रेफरन्स वेलकम टू प्रोफेसर टेलर. जसं की आपण मागच्या अॅनालिसिसमध्ये बघितलं होतं आपल्या कशा पद्धतीने लेव्हल्स ॲक्युरेट पद्धतीने वर घ्यायला आहेत. आता अजून जे आहे ते उद्याच्या मार्केटसाठी आपण कॅल्क्युलेट करणार आहेत. जसं की आपण बघितलं की आपल्या लेव्हल्सवर एक्झॅक्टली प्रमाणे तो वर घालला आहे. आता येईन त्या 23 तारखेला जे बजेट आहे ते बजेटमधलं बजेटचं जे आहे त्याचं बी आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत आणि इतर वेळेस जे बघितलं तर आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यू कसे निघतात, कसे आपल्याला ट्रेड घ्यायचे, कसे आपण बजेटमध्ये वर्क करणार ह्याच्यावर बी तुम्हाला मी आज क्लिअर पद्धतीने सांगणार. आणि लेव्हल्सवर तुम्ही ध्यान बघा की कोणतंही बजेट येताना की बजेटचे 1 दिवसाआधी किंवा 1 दिवसानंतरहीच वर्क होतंय. कारण की त्याच टाईमला मोमेंटममध्ये बजेटच्या दिवशी जे आपण एक्स्पेक्टेशन करतो ते होत नाही. त्याच्या 1 ते 1 आदल्या दिवशी नाही तर त्याच्या नेक्स्ट दिवसानंतर होतंय. तर आता जर बघितलं तर आपल्यासाठी 4 लेव्हल्स ॲक्युरेट आपण वाढलेला आहे. आणि जसं की आपण ज्या लेव्हल्स केल्या होत्या पद्धतीने आपण ज्यानं कोणी मागचा व्हिडिओ नसेल बघितला त्यानं मागचे व्हिडिओ बघून घ्या. जेणेकरून तुम्हाला की समजेल की आपल्या लेव्हल्स किती पद्धतीने वर्क होतात. जर आता बघितलं तर जे सेकंड जी फर्स्टची लेव्हल होती आपली ती 52,000 आणि 52,000 51,700 51,200 आणि 53,400 हे आपल्या 3 लेव्हल होत्या आणि ती फोर्थ लेव्हल होती 52,800. ह्या लेव्हल्स ॲक्युरेट पद्धतीने डन झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता निफ्टीमध्ये जर बघितलं निफ्टीमध्ये बी आपल्या ॲक्युरेट पद्धतीने जे ट्रेंड लाईन आपण ओढली होती, जे आपले लेव्हल्स ओढल्या होत्या एक्झॅक्टली आपण त्याच पद्धतीने आहात. जर यूएस मार्केटचा सोर्स घ्यायचा झाला आपला यूएस मार्केटला आपण डेली फॉलो करतो. ते यूएस मार्केट कंटिन्युअसली डाऊन चाललेलं आहे. तर डाऊन चाललेलं तर आपलं एक बजेट एक पॉसिबिलिटी मोमेंटम आहे की बजेटमध्ये आपल्याला एक प्लस पॉईंट बघायला भेटू शकते किंवा पॉझिटिव्ह मोमेंटम आपल्याला येण्याचे प्रयत्न करू शकते. तर ही एक निगेटिव्ह पॉईंट आपण कॅल्क्युलेट न करता आपल्याला पॉझिटिव्ह बी राहण्याची एक पॉसिबिलिटी राहू शकते. त्यासाठी एक सेकंड जी लेव्हल्स निघून येते ती एकदम डाउन साइडची लेव्हल्स आहे. तर ही लेव्हल जर ब्रेक ब्रेक होत असली तर एक खूप मोठा पॉईंट राहणार. आता जर बघितलं तर आपल्यासाठी 4 लेव्हल्स आपण ओढलेला आहे. एक सेकंड लेव्हल आपली जॉइन झाली आहे. आता जर मार्केटची पॉसिबिलिटी बघितली तर मार्केटला एक सेकंड जे बघितलं तर ओव्हरऑल बघितलं तर मार्केट निगेटिव्हमध्ये आहे. जर मार्केट जे मार्केट सोमवारी जर ओपन होईल जर एक्झॅक्टली जर ह्या लेव्हलच्या जर खाली ओपन होत असलं तर कंटिन्युअसली आपल्याला सेल मोमेंटम बघायला भेटू शकते. आणि सेकंड जर पॉईंट बघितला जर गॅप अप जर झालं गॅप अप आपल्याला ह्या लेवलच्या ह्याच्यावरती कुठं दिसलं या दोन्ही पॉईंटच्या जर वरती गॅप अप असलं तर कंटिन्युअसली अपसाईड मुवमेंट आपल्याला कॅरी करण्याची पॉसिबिलिटी होऊ शकते. आणि जर एक पॉसिबिलिटी बघितली तर आपल्याला सेम लेवलपासून निगेटिव्ह पॅटर्न जर भेटला तर आपण कंटिन्युअसली सेल मोमेंटममध्ये येऊ शकतो. जसं की आपण इथं बघू शकता 1, 2 आणि 3 टाईमला कंटिन्युअसली मार्केट डाऊन साईडला गेलं. याला पॅटर्न जर फॉलो केला त्याला आपण ट्रिपल टॉप म्हणतो. त्याला आपण ट्रिपल टॉप बी कन्सिडर करू शकतो. पण एक्झॅक्टली जर बघायला झालं ट्रिपल टॉपसाठी आपल्याला एकदम बॉटमची जी लेवल लागते ती बॉटमची लेवल्स क्रॉस होणं इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपल्यासाठी ते लेवल्स जर बघायला गेलं तर नाही आहे. तर सध्या जर बघितलं तर आपण ही जी लेवल जर ब्रेक झाली तर आपण कंटिन्युअसली सेल मोमेंटममध्ये येऊ शकतो. आणि जे सेकंड जी लेवल झाली तर ह्या लेवलच्या जर वरती निघाला आणि जे 52,800 जे लेवल आहे हे 52,800च्या लेवलच्या वरती निघलं तर आपण कॉल साईड मोमेंटम इझिली आपल्याला 200-300 पॉईंट वरती बघायला भेटतं आणि कंटिन्युअसली सेल मोमेंटम आपल्याला बघायला भेटेल. त्याच्यानंतर जर याच्यावरती निघलं तर आपली कंटिन्यू सेल मोमेंटम एक्झॅक्टली जर बघितलं तर सेल मोमेंटम आपल्याला ह्या लेवलपासून बघायला भेटू शकते. जे की 53,600 पासून आपल्याला कंटिन्युअसली सेल मोमेंटम बघायला भेटू शकते. 53,500 आणि 53,600 या 2 लेवलपासून आपल्याला सेल मोमेंटम बघायला भेटू शकते. जर उद्याच्या मार्केटमध्ये जर बघितलं तर आपलं बजेट एक पॉझिटिव्ह मोमेंटममध्ये आला तरी मार्केटला कंटिन्युअसली मार्केटला रिट्रेसमेंट करून मार्केटला 51,000 लोक येऊच लागेल. 51,200 51,300 या लेवल लोक मार्केटला कंटिन्युअसली फ्लो होऊ शकते. मार्केट कंटिन्युअसली ह्या लेवलला येऊ शकते याच्या आपण पॉसिबिलिटी आहे. मार्केट ह्या लेवलच्या नंतरच वरती जाईल. जर मार्केटला जर वरती जायचं झालं तर उद्या मार्केटला ह्या लेवल ब्रेक करून ह्या लेवलच्या वरती रेजिस्टन्स करू लागेल तरच मार्केट वरती जाईल. नाही तर कंटिन्युअसली मार्केट ह्याच लेवलपासून फॉलो होईल. हे बँक निफ्टीचं झालं. निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये एक्झॅक्टली आपण जर बघितलं की पॅटर्न डाऊन साईडला फॉर्मेट होत आहे. एकदम कंटिन्युअसली अप साईड मोमेंटम आहे, डाऊन साईड मोमेंटम. आता डाऊन साईड मोमेंटम आपल्याला कशी पद्धतीने हे करायची तर आपण सांगतो. जर मार्केट या लेवलच्या जर खाली येत असलं तर कंटिन्युअसली आपल्याला सेल मोमेंटम बघायला भेटू शकते. एक्झॅक्टली जर बघितलं आपण ह्या लेवलला एक मार्क केलं होतं. बघू शकता तिथून अपसाईड मोमेंटम आपल्याला भेटली होती.
जे की मार्केट ओपन होतं एक कंटिन्युअल अपसाईड मोमेंटम आपण गेलो होतो. हे ज्यानं कोणी मागच्या व्हिडिओ नसेल बघितला त्यानं मागची व्हिडिओ बघून घ्या. एक्झॅक्टली आपल्याला सेल पॉईंट आपल्या ह्या लेवलच्या खालच्या जे घेतले 24,450 हे आपल्यासाठी पुट साईडचा कॉल ओपन करून देईन आणि एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर ह्या लेवल्स आपल्यासाठी ओपन होऊन येते जे की एक 24,150 ची लेवल आपल्यासाठी ओपन होती आणि जर डाऊन साईडला अजून जर खाली गेलं तर मार्केट एक कंटिन्युअली फ्लो होऊन एक अपसाईड मोमेंटमची पॉसिबिलिटी राहू शकते. जे की तुम्हाला मी लाईव्ह अपडेटमध्ये जर मार्केट लेवल्स तुटल्या तर आपण हे त्याच्यावर वर्क करणार. ही लास्ट आपली 23,900 आपली लास्ट लेवल राहणार. जर अपसाईडचा जर लेवल्स जर ब्रेक झाल्या तर अपसाईडला जर कंटिन्युअस भेटला तर हे लेवल्स आपल्यासाठी निघून आलेले आहे आणि ह्या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन्स करीत असलं तर एक पॉझिटिव्ह मोमेंट आपण कॅरी करून एक ट्रेंड लाईन जी आपली रेग्युलर ट्रेंड लाईन आहे, रेग्युलर ट्रेंड लाईनचा आपण एक पेज धरून एक अपसाईड मोमेंट आपल्याला ह्या लेवलला कॅरी करू शकतो. एक अपसाईड लेवल या लेवलला कंटिन्युअली हे लेवल्स आपल्यासाठी पॉझिटिव्ह मोमेंटम राहू शकते. जर मार्केट जर फ्लॅट जर मोठा गॅप अप झाला या लेवलच्या खाली निघाला तर आपण कंटिन्युअली सेल मोमेंटममध्ये राहू शकतो. जे की आपल्याला की या लेवलला एक येऊ शकते आणि ह्या लेवलपासून आपल्याला एक पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला भेटू शकते. या एक सिम्पली बँक निफ्टीचा अॅनालाइज आहे. त्याच्यात आपण काही कसल्याही पद्धतीने आपण न समजण्यासारखं काहीच याच्यामध्ये नाही आहे. तुम्हाला इझिली समजून जाईल आपल्या लेवल्स कशा पद्धतीने वर्क होतात जे हे तुम्हाला माहीतच आहे. आता जर आपण बघायला गेलं तर आपले फुल व्हिडिओ आपण बजेटवर आणणार आहोत जेणे की आपल्या मार्केटमध्ये बजेटमध्ये आपण कशा पद्धतीने आपला पैसे मॅनेजमेंट किंवा मनी मॅनेजमेंट आपण कशा पद्धतीने करू शकतो हे तुम्हाला मी पद्धतीने सांगणार. तर थँक्स फॉर वॉचिंग. जे ज्यानं कोणी लवकर व्हिडिओ बघून घ्या.